लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधीलच टोमॅटो आडतदार यांनी 2,37,00,000 रुपये बाकी ठेवले आहे। तसेच सतत चक्रा मारून देखील त्यांना पैसे दिले नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिले। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी त्यांना एवढ्या चक्रा माराव्या लागल्या, हे दुर्दैव असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले। शेवटी संतापून आज दिनांक 2 जून 2025 रोजी शेतकरी बांधवांनी कांदा निलाव बंद पाडून पैसे अदा करण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेजी तिवारी घटनास्थळी दाखल झाले, परंतु शेतकऱ्यांचा संताप वाढतच होता। शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले। आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला या प्रत्येक कष्टाची जाणीव आहे। आम्ही स्वतः शेतकरी आहे, पण आमचे 7 महिन्यापूर्वी साहेब पैसे अटकले मार्केटवरून। 2.5 कोटी रुपये अटकले, हे पैसे देत नाही आम्हाला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी ओझर प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.